तर मग या ठिकाणी 7 किलो साठी 140 व्हायला लागले वेळा, तर मग 12 किलो म्हणजे या ठिकाणी याचे कांद्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे पुढची मुद्दा वस्तू जी काय आहे तिची जी किंमत आहे ती वाढणार आहे असं जर आपल्याला कळत असेल तर समजून घ्यायचं की जे काही गणित आहे ते कशाचे गणित आहे, समप्रमाणाचे गणित आहे असं आपलं समजून घ्यायचं. म्हणून हे उदाहरण समप्रमाणाचे आहे. तर मग आपण या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी रुपयामध्ये 140 रुपयामध्ये आपल्याला भेटायला लागले या ठिकाणी किती किलो कांदे, 7 किलोग्राम कांदे भेटायला लागले. तर मग किती त्याने आपल्याला काय विचारले, तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील. आपल्याला काय काढायचं, रुपये काढायचे. मग या ठिकाणी रुपये काय, रुपये किती रुपयासाठी घेतले आपण, तर किती किलोग्राम कांदे म्हणजे किती रुपयामध्ये 12 किलोग्राम कांदे येतील असं. तर मग या ठिकाणी घेतलंय आपण, मग आपण तिरकस गुणाकार केला या ठिकाणी. मग या ठिकाणी 1 गुणिला 7 घेतलं म्हणजे 7 गुणिला 1 घेतले बरोबर. ठीक आहे, बरोबर या ठिकाणी 140 गुणिला 12, 140 गुणिला 12 घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी मग आपण इथं काय येतं, इथं x होतं, या ठिकाणी जे काही चलपद इथं ठेवलेलं, बाकीचे जे स्थिर पद आहेत त्याच्याकडे घेऊन टाकले आपण या ठिकाणी. मग या ठिकाणी बघा 140 गुणिला 12, 140 गुणिला 12. मग आता हे जे काही इथं याच्यामध्ये गुणाकाराचे नाही म्हणून 7 इकडे जाताना काय जाते, भागाकारामध्ये जाते. मग या ठिकाणी 140 होतं हे 7 आहे, आपण काय केलं 7 ने भाग दिला, 7 1 7, 7 गुणे 14, 0 उरलं 7 0 0. ओके. आता वरती उरली 20 आणि उरले 12. ओके, हे जे घेतले आपण 20 गुणिला 12, या दोघांचा गुणाकार जर केला तर 20 गुणिला 12 केलं तर 12 20 12 गुणे 24 म्हणजे 240 रुपये जे आहे. तर किती किलोग्राम कांद्यासाठी होती, 12 किलोग्राम. म्हणून या ठिकाणी 12 किलोग्राम कांदे जे आहे ते किती रुपयात भेटतील, ते 240 रुपयात, 240 रुपयामध्ये